नमस्कार मंडळी, गावकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आता संध्याकाळ झाली आणि मी चाललो आहे आपल्या गावातल्या मराठी शाळेमध्ये. ज्या शाळेमध्ये मी 1ली ते 7वीपर्यंत शिकलो, या शाळेमध्ये आज मी जाणार आहे आणि तुम्हाला ऐकूनच आमची शाळा कशी आहे ते दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊया. म्हणजे या रस्त्यानेच आम्ही ज्यावेळी या शाळेमध्ये होतो त्यावेळी जायचो इथून. माझ्याकडे एक छोटी सायकल होती, त्या सायकलने मी रोज शाळेत जायचो. या रस्त्याला पुढे पुढे जे गावातले गुरांचे वाडेसुद्धा आहेत. आजूबाजूला अशी काजूची झाडं आणि इतर आंब्याची वगैरे झाडं आहेत. दोन्ही बाजूला भरपूर घनदाट झाडे होती, पण ते आता तोडून टाकले. म्हणजे असे गावातले जे गुरं आहेत ते इथे बांधलेले असतात वाड्यामध्ये. गावापासून हे दूर वाडे आहेत. सर्वांचेच वाडे याच ठिकाणी आहेत, पण आता गुरांचे प्रमाण कमी झालं त्यामुळे वाडेसुद्धा कमी आहेत. काही काही आहेत तर काही जणांचे नाही आहेत. तर सर्वांनी ट्रॅक्टर वगैरे घेतला आणि त्याचा उपयोग करूनच शेती वगैरे करतात. त्यामुळं म्हणजे ती मगाची जो रोड होता तो आपल्याला असा गावामध्ये घेऊन येतो. इथून आपली शाळा काही अंतरावरती आहे. इकडून शॉर्टकट सुद्धा आहे घराच्या मधून जाणार. आपण तिकडून नाही रोडनेच जाणार आहोत. इकडे बघा काहीतरी पेरलं आहे, ते गुरे वगैरे खाऊ नयेत किंवा कुत्रे वगैरे जाऊ नयेत, तर त्यासाठी साईडून साड्या लावल्यात. त्यामुळे आतमध्ये कोण जाणार नाही. तर मंडळी, ही आपल्या गावातील जिल्हा परिषदची शाळा. या ठिकाणी मी 1ली ते 7वीपर्यंत शिकलोय आणि आता कॉलेजला आहे. आपण बघूया आपली शाळा कशी आहे, आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. सर आलेत, कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेले होते. म्हणजे हा आपल्या शाळेचा आतील परिसर आहे. तर हे पटांगण आहे आपलं आणि समोर दिसतोय तो स्टेज. या स्टेजवरती त्याच्या 26 तारखेला कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम. त्याची तयारी चालू आहे शाळेमध्ये. डान्स वगैरे, नाटक, इतर गोष्टी. सध्या आपल्या शाळेमध्ये 48 मुलं आहेत. पटसंख्या थोडी कमी आहे. इथून तुम्हाला दाखवतो वर्ग कसे ते इथून. वर्गामध्ये पताका वगैरे लावल्या होत्या. आम्ही होतो त्यापेक्षा आता खूप बदल झाला आहे शाळेमध्ये. आजूबाजूला तुम्हाला गाण्याचा बारीक बारीक आवाज येत असेलच. म्हणजे या ठिकाणी आपलं जे शाळेचा पोषण आहार आहे तो शिजवला जातो. ते शाळेच्या आजूबाजूला अशी छोटी छोटी झाडं आहेत. म्हणजे आपले जे पदाधिकारी आहेत देशाचे, संपूर्ण त्यांची इथं माहिती लिहिलेली आहे. तसं इथं आपलं जे शालेय मंत्रिमंडळ आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे आणि रोजचा जो शालेय परिपाठ आहे तो लिहिण्यासाठी सुद्धा इथे जागा आहे. हे आहे आपल्या शाळेचं ऑफिस. या ठिकाणी सर्व नेत्यांचे फोटो लावले. म्हणजे या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका संजय मॅडम. आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळेच्या फक्त या एकट्याच आहेत, बाकी इतर सर्वजण नवीन नवीन आलेत. आता इयत्ता 7वीचा वर्ग शिकवतात आणि तुम्हाला बाकीचे शिक्षक दाखवतो. हे आतमध्ये वरुणकर सर आहेत, हे इयत्ता 6वीला शिकवतात. हे 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची सर्व तयारी आहे. पताका वगैरे लावायचे. हे वाडेकर सर, हे 4थी 5वीला शिकवतात. स्कॉलरशिप नवोदयाची सुद्धा तयारी करून घेतात मुलांकडून. आणि इथे आहेत आरे सर, हे 1ली 2री 3रीला शिकवतात. म्हणजे आपल्या शाळेच्या वेळेस अशी फळा फुलांची चित्र सुद्धा काढलेली आहेत. तयारी जोरात चालू आहे.
जोरात चालू आहे. एकूण आपली शाळा आहे. बरेचसे चेंजेस होते आता आणि मुलं सुद्धा कमी झालेत. बरेच जण सेमी इंग्लिश साठी लांजा वगैरे या ठिकाणी जातात शिकायला. त्यामुळे मंडळी आम्ही होतो त्यावेळेस आणि आताच युनिफॉर्म मध्ये सुद्धा फरक आहे. आम्ही ज्यावेळी होतो तेव्हा व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट होते. आता थोडा युनिफॉर्म चेंज झालाय. इथे पाण्याची टाकी आहे मुलांसाठी. कचरा वगैरे ठेवायला ही कचरा कुंडी आहे. पण पाठून इथे बरीचशी झाडं होती छोटी मोठी, ती सर्व तोडले जातात. तर फक्त सुपारीची झाडं आहेत. तर मंडळी अशी होती आपली एकूण शाळा. तुम्ही बघितली असेलच व्हिडिओच्या माध्यमातून. आम्ही होतो त्यापेक्षा आता शाळेमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. मुलांची पटसंख्या सुद्धा कमी झालेली आहे आणि इतर काही गोष्टी सुद्धा चेंजेस झालेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.